पुढची बातमी दिल्लीमधून आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले। ते थोड्याच वेळामध्ये अमित शहांच्या भेटीसाठी जाणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर खासदारही दिल्लीमध्ये दाखल झालेत। खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत दिल्लीमध्ये आहेत। ते थोड्याच वेळामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। रामराजे या भेटी संदर्भातली माहिती देतात। रामराजे, किती वाजता ही भेट होणार आहे? खरं तर हे एअरपोर्टवर पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे आहेत आणि सर्व बंडखोर खासदार पण आहेत। आणि आजच थोड्याच वेळामध्ये म्हणजे की साधारणतः टायमिंग जो होता अमित शहा यांना भेटण्याचा तो 9 वाजता भेटणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे हा संपूर्ण ताफा जो आहे तो एअरपोर्टवर निघालेला आहे, अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि कोणत्या क्षणी ते अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होऊ शकतील। सर्व खासदार जे आहेत ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे सुद्धा अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि त्या दरम्यानच अनेक चर्चा जे ते होणार आहेत। कॅबिनेट एक्सपान्शन, मंत्रिपद संदर्भामध्ये, त्याचबरोबर विलिनीकरण संदर्भामध्ये आणि संसदेमधली भूमिका या सर्वच मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। निश्चित रामराजे, अपडेट्स घेत राहू। धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आलेला असून शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळू शकते, तर दुसरीकडे राज्यमंत्रीपदासाठी नव्यानं निवडून आलेल्या 6 खासदारांमध्ये चुरस पाहायला मिळते। दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाच्या चर्चेबाबत काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। सूत्रांची माहिती त्यासाठी दिल्लीला कोण आहे? सूत्र कोण आहे? अरे या सगळ्या बातम्या ज्या आहेत, या सगळ्या पॉलिटिक्समध्ये जर तर प्रेडिक्शन या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो। जेव्हा ज्या काही गोष्टी होतात, अरे शिंदे साहेबांना खूप काही कामं असतात तिकडे,